अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्ष बाबूराव चौधरी पाटील यांचे नाव समोर आले आहे। युवा नेतृत्व आणि जनसेवेची ओढ असलेले हर्ष चौधरी पाटील प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। हर्ष चौधरी यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी 24 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे। प्रत्येक गल्लीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटार व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल। प्रभागातील जनतेसाठी 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा आणि सीसीटीव्ही कॅमेरासह वायफाय सुविधा लावणार आहेत। महिलांसाठी सुरक्षितेची हमी, वॉकिंग ट्रॅकची निर्मिती आणि बचत गट शिबिरांचे आयोजन करण्यात येईल। नियमित साफसफाई, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी आणि उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येईल असे ठोस आश्वासन हर्ष चौधरी पाटील यांनी दिले आहे। प्रभागाचा कायापालट करणे आणि सामान्याच्या समस्या सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया हर्ष पाटील चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली। जसं जनतेने आपल्या अकोला जिल्ह्याचे युवा खासदार श्री अनुपदादा धोत्रे यांना निवडून दिले आहे, तसेच माझी पण इच्छा आहे की प्रभाग क्रमांक 9च्या या जनतेने मला एक संधी द्यावी। मी या संधीचा नक्कीच सोनं करणार आणि जे आमच्या प्रभागातले रखडलेले कामं आहेत ते सगळे मार्गी लावणार। आजपर्यंत आमच्या प्रभागात बीजेपीची सीट येऊ शकली नाही आहे, ते निश्चितच या 9 नंबरमध्ये 2026च्या इलेक्शनला निवडून येणार आहे। जिंकल्यावर तुम्ही कोणती कामं करणार आहेत? आमच्या इकडे जे आंबेडकर मैदानाचं सौंदर्यीकरणाचं काम जे राहिलेलं आहे ते सर्वात पहिले आम्ही मार्ग लावणार आहे। ते आंबेडकर मैदानाचं काम आहे, खूप मोठे सौंदर्यीकरणाचं काम तिथे बाकी आहे, ते आम्ही या माध्यमातून मार्गी लावू।